नमस्कार, मी संकेत आवटे. भारतामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये अशी काही लोक आहेत जे दररोज लाखो करोडो रुपये कमवत आहेत. पॅसिव्ह इन्कम. हे तर असं झालं, काम कोणीतरी करतोय, सॅलरी मात्र माझ्या अकाउंटला क्रेडिट होते. अगदी बरोबर ऐकताय. फक्त ते एकच काम करतायत, त्यांच्या पैशाला कामाला लावतायत. त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतोय. काय स्ट्रॅटेजी आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. फुकट आहे, कारण माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला हवा. एक सिंपल एक्झाम्पल देतो. तुमच्या घराजवळ जे चांगलं चालणारं हॉटेल असेल, एखादा बिझनेस असेल, त्याला थोडंसं अप्रोच करून बघा. साहेब, हॉटेल तर तुमचं चांगलं चालतंय, मी काही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. लेट्स से मला 5 लाख रुपये तुमच्या हॉटेलमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत. ते पैसे तुम्ही घ्या आणि या पैशाचा वापर करून बिझनेस करा आणि त्यामधून जे प्रॉफिट होईल ना, ते प्रॉफिट माझ्यासोबत शेअर करताय का? सोबतच मला तुमच्या कंपनीमध्ये हॉटेलमध्ये हिस्सेदारी देणार का? पण एक गोष्ट असेल बरं का, मी या कंपनीमध्ये किंवा तुमच्या हॉटेलमध्ये काम करणार नाही. काम तुम्ही कराल, मेहनत तुम्ही कराल. फक्त मी 5 लाख रुपये लावतोय, त्या बदल्यात मला मालकी हक्क पण पाहिजे आणि प्रॉफिट शेअरिंग पण पाहिजे. हे ऐकता क्षणी तो कुठे लात मारेल ना, आपण इमॅजिन पण करू शकणार नाही. पहिली फुर्सत में निकल. बरोबर बोलतोय ना, हे होऊ शकतं. पण जर मी म्हणालो अशा छोट्या माशांना तर सोडून द्या, खूप मोठ्या माशांचा विचार करा. लेट्स से टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांसारखे लोक तुमचे पार्टनर बनू शकतात. तुम्ही त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. ते तुमच्यासाठी मेहनत करतील आणि येणारा फायदा तुम्हाला देतील, प्लस त्यांच्या कंपनीची हिस्सेदारी पण तुम्हाला देतील. आश्चर्य वाटतंय ना? इम्पॉसिबल वाटतंय ना? साधा टपरीवाला माझा ऐकणार नाही, तर टाटा, बिर्ला, अंबानी एवढी मोठी माणसं माझं ऐकतील? असं शक्य होईल का? हे तुमच्याही मनामध्ये आलं असेल, पण मी गॅरंटी देऊन सांगतो, हे शक्य आहे. कशा प्रकारे शक्य आहे याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करतोय. मला वाटतं तुमच्याजवळ वही पेन असेलच किंवा मोबाईल तरी असेल. एक नंबर देतोय, लिहून घ्या. गौतम अदानी, 73 85 10 72 20. कॉल करताय त्यांना? बिलकुल नाही. हा नंबर त्यांचा नाही आहे, माझ्याच टीमचा आहे. जर त्याच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, त्याची भागीदारी हवी असेल ना, तर एक डीमॅट अकाउंट गरजेचं आहे. या नंबरला कॉल करा, डीमॅट अकाउंट ओपन करा आणि फ्री ऑफ कॉस्ट आपण त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो. कुठल्या स्टॉकमध्ये कशी गुंतवणूक करायची, ॲनालिसिस कसं करायचं, सगळं मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतोय आणि डीमॅट अकाउंटसुद्धा फ्री देतोय. अजून काय हवं? सर्व्हिसेस फ्री, डीमॅट अकाउंटसुद्धा फ्री. लवकरात लवकर या नंबरला कॉल करा. हा झाला एक पार्ट. पण याच्या पुढे गुंतवणूक कशी करायची? मला वाटतं टाटांचा बिझनेस बेस्ट आहे, तुम्हाला वाटतं अदानींचा बिझनेस बेस्ट आहे, कुणाला वाटेल बिर्लांचा बिझनेस बेस्ट आहे, म्हणून आपण त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार. बरं, ती कंपनी चालवणार कोण? त्यांचंच मॅनेजमेंट. आपल्याला काहीही करण्याची गरज नाही. पैसा लावला, मजा बघत राहायची, फक्त चार्ट बघत राहायचा. वेळोवेळी कंपनीचा फायदा होत राहणार. जर त्या कंपनीचा फायदा झाला तर तो फायदा कोणाचा असतो? मालकाचा असतो ना. मग तुम्ही सुद्धा त्या कंपनीचे मालक आहात. मग ते 0.001% असेल, 0.00001% असेल, काहीही असेल, तेवढे तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात आणि जो प्रॉफिट होईल तो हिस्सा तुम्हाला तुमच्या अकाउंटवर क्रेडिट पण होईल. यालाच म्हटलं जातं डिव्हिडंड. याला अजून थोडंसं ड्रिल डाऊन करतो. समजा त्या कंपनीचे 1 कोटी शेअर्स आहेत आणि तुमच्याकडे त्यामधले 100 शेअर्स आहेत. तर 100 शेअरचा जो वाटा बनेल, 50 कोटी 100 कोटी जे त्यांचं प्रॉफिट झालंय, त्यांना ते वाटायचं आहे 1 कोटी शेअर्समध्ये. मग तुमच्याकडे 100 शेअर्स आहेत, तुमचा जो वाटा बनेल ना, तो तुमच्या अकाउंटला क्रेडिट होईल. तुम्ही त्याचे मालक आहात म्हणून, म्हणजेच डिव्हिडंड मिळणारा फायदा हा तुमच्या अकाउंटवर येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कंपनी आहे, बिझनेस करते, वाढवते, कंपनी मोठी होते, याचा अर्थ स्टॉक सुद्धा मोठा होणार. कारण जर कंपनीचा बिझनेस वाढतोय, प्रॉफिट वाढतंय, सेल्स वाढतंय, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, याचा अर्थ कंपनीची पण ग्रोथ होणार. कंपनीची ग्रोथ होणार म्हणजेच तुम्ही जो शेअर 500 700 800 900ला घेतलाय, तो वाढत वाढत 1000 1100 1200 1300 पर्यंत जाणार. म्हणजेच त्यामध्ये ग्रोथ होत राहणार. बिकॉज आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, जी कंपनी खूप चांगला बिझनेस करते. प्रमोटर बेस्ट आहे, प्रमोटरचे कनेक्शन दी बेस्ट आहेत, प्रमोटरचा प्रोडक्ट वन ऑफ दी बेस्ट आहे, कंपनी मार्केट लीडर आहे, म्हणून आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आहे आणि ती कंपनी ग्रो होत राहणारच आहे. लक्स साबण कधीपासून ऐकताय, क्लासमेटच्या वह्या कधीपासून ऐकताय, सनफिस्ट बिस्किट, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही रेग्युलर जीवनामध्ये यूज करता, पण ती कंपनी कुठली आहे माहिती नाही. पॅराशूट तेल वापरताय,
पण तेच पॅराशूट तेल कुठली कंपनी बनवते? त्या कंपनीचं नाव आहे मारिको, जी कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. आपण त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो आणि त्या कंपनीचा प्रमोटर आपल्या पैशाला वाढवण्यासाठी मेहनत करेल, कारण त्याला त्याचा पण पैसा वाढवायचा आहे. त्याची 50%, 60%, 70% जी हिस्सेदारी असेल ती हिस्सेदारी वाढवण्यासाठी तो मेहनत करतोय आणि त्याच्या मेहनतीवर आपण घरी बसून पॅसिव्ह इन्कम कमवतोय. लेट्स से डिव्हिडंटमधून आपण ठराविक अमाऊंट कमवत राहतो, 2%, 3%, 4%, 5%, जो डिव्हिडंट मिळेल ती अमाऊंट आपण कमवत राहतो. दुसरा महत्त्वाचा सोर्स काय असतो? जसा स्टॉक वाढत जाईल तशी आपली अमाऊंट वाढत जाते ऑन पेपर. 100 रुपयाचा शेअर 200 रुपयाला झाला, पैसे आपले डबल झाले ऑन पेपर. जेव्हा आपण त्याला विकणार ना तेव्हा ते पैसे आपल्या अकाउंटवर क्रेडिट होणार आणि ते पैसे परत आपलेच होणार. डिव्हिडंट आणि हा पैसा आपलाच झाला. मग आता शेअर्स निवडायचे कसे, हा महत्त्वाचा प्रश्न असतो आणि ते प्रॅक्टिकली दाखवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला प्रॅक्टिकली स्ट्रॉंग बनवण्यावर फोकस करतो. फक्त बोल बच्चनवर माझा विश्वास नाही आणि तुमचाही नाही. म्हणूनच आपल्या चॅनलची ग्रोथ होते आणि म्हणूनच तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला मनापासून लाईक करताय आणि वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर पण करताय, कारण फुकट आहे. सध्या मी आहे स्क्रीनरवर. ही सुद्धा वेबसाईट फुकट आहे, प्रमोशन केलेलं नाही, कुठल्याही प्रकारे यांनी मला पे केलेलं नाही. तुम्ही कुठलाही स्क्रीनर वापरू शकता. मी एक XYZ आता हा स्क्रीनर ओपन करून तुमच्यासमोर ठेवतो. यामध्ये मला एक गोष्ट दिसते, डिव्हिडंट यील्ड 3.84%. कंपनी आहे ITC लिमिटेड आणि ही कंपनी 3.84 जवळपास 4% डिव्हिडंड देते. म्हणजे काय याचा अर्थ होतो हे पण एक्सप्लेन करतोय. लेट्स से याची प्राईस 100 रुपये आहे. 100 रुपयाचा शेअर्स तुम्ही बाय केलेला आहे, पण या शेअरच्या मागे या कंपनीने हिस्ट्रीमध्ये 4% म्हणजेच 4 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. 4% इथेच निघाले. बँक तुम्हाला व्याज देते 5 ते 6% आणि ह्या कंपनीने फक्त डिव्हिडंड दिला आहे 4%. जस्ट इमॅजिन. आणि स्टॉकमध्ये ग्रोथ होती ती वेगळीच. इकडे चार्टवरही तुम्ही बघू शकता, फेब्रुवारी 2022मध्ये याची प्राईस 210 रुपये होती आणि आत्ता तीच प्राईस 300 रुपयाला जाऊन टच करते. याचा अर्थ डायरेक्ट 210 रुपयाचे तुमचे 300 रुपये झाले. एका स्टॉक मागे तुम्ही 90 रुपये प्रॉफिट कमवलेला आहे. जर तुम्ही ते विकलं तर अजून हा 400 होऊ शकतो, 1000 होऊ शकतो, मे बी 210च्या पण खाली येऊ शकतो, 0 रुपये होऊ शकतो. डिपेंड ऑन दी मार्केट. मार्केट हे रिस्की आहेच, पण आपण इन्व्हेस्ट कुठं करतोय? क्वालिटी स्टॉकमध्ये. क्लासमेटच्या वह्या मिळणं बंद होतील का? इप्पी खाताय तो प्रोडक्ट बंद होईल का? सनफिस्ट बंद होईल का? सिगरेट्स बंद होतील का? हे सगळे प्रोडक्ट ही कंपनी बनवते. यासारखे अनेक शेकडो प्रोडक्ट आहेत जी ही कंपनी बनवते. मग एका स्टॉक मागे तुम्ही 90 रुपये मिळवले. तुमच्याकडे 100 स्टॉक असतील, 100 गुणिले 90 म्हणजे तुम्हाला 9,000 रुपये प्रॉफिट इथे मिळालेलं आहे. अशा प्रकारे ही गोष्ट वर्क होते जेव्हा तुम्ही सेल करणार. डिव्हिडंड तर तुम्हाला मिळणार. मग अशा कंपन्या मी कुठे शोधू, हा पुढचा महत्त्वाचा प्रश्न. पुन्हा यायचं आहे स्क्रीनरवरच. मी इकडे सर्च करतोय डिव्हिडंड यील्ड जी असेल 5%पेक्षा जास्त. मला ITC पेक्षाही जास्त डिव्हिडंड हवा आहे. मला अशी कंपनी निवडायची. मी सर्च केली, रन केलं. याला रन करताच मला वेगवेगळ्या कंपन्या इकडे पाहायला मिळत आहेत. मग यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत. इकडे बघू शकता, कोल इंडिया असेल, स्वराज इंजिनियर्स असेल, अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. मग यातल्या काही कंपन्या भयंकर यील्ड देताना दिसतील. 10% पैसे तुमचे वसूल होत आहेत. ऑलमोस्ट वाढला नाही तरी चालतो, फरक नाही पडत. इन्व्हेस्ट केलं, एन्जॉय केलं. पण त्यापुढे 8%, 12%, 1420% सुद्धा डिव्हिडंड देणारी कंपनी आहे. जस्ट इमॅजिन, 1420% जे आयुष्यभर रिटर्न मिळत नाही ना, ते एका स्टॉकने एकदम दिलेत. बरं, मी फक्त पॉझिटिव्हच बोलतोय असं नसतं. नाण्याच्या दोन्ही बाजू मी नेहमी तुम्हाला सांगत असतो. मग याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट पण करणार. कोल इंडिया सरकारी कंपनी आहे, मी यामध्ये इन्व्हेस्ट करणार. का तर मला 8-10% डिव्हिडंड मिळतोय. इकडे बघू शकता 8.5% मला मिळत आहेत, म्हणून मी यामध्ये इन्व्हेस्ट करणार. कारण तुम्हाला वाटतं मोदी साहेब किंवा राहुल गांधींसारखे लोक या कंपनीला चालवत असतील? बिलकुल नाही. आपलं भारत सरकार याला चालवतं. वेगळी कमिटी असते, वेगळी टीम असते, वेगळी बॉडी असते, ते यावर काम करत असतात. महत्त्वाची गोष्ट इकडे मला सांगायची आहे की 8.5% मला रिटर्न मिळत आहेत, म्हणून मी हा स्टॉक बाय करतोय. पण याचे रिटर्न मी जर बघितले लक्षपूर्वक 3 वर्षातले, तर तुम्हाला काही गोष्टी अजून पाहायला मिळतील. ज्यामध्ये इकडे लो होता किती रुपयाचा? 120 रुपयाचा. आत्ता स्टॉक हा फक्त 200 रुपयावर ट्रेड करतोय. माझी अपेक्षा, माझी इच्छा ही आहे की कुठलाही स्टॉक
3 ते 5 वर्षामध्ये डबल व्हायला पाहिजे, तरच आपण त्याला प्रॉपर त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. डोळे झाकून कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्यात काही अर्थ नाही. फक्त डिव्हिडंड देतो म्हणून असा विचार करू नका. पण याची ग्रोथ खूप कमी आहे. तुमचा पैसा डबलसुद्धा हा करू शकला नाही. पण जर तुम्ही इथे इन्व्हेस्ट केला असतं तर सगळ्यात खराब गोष्ट तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही 2020मध्ये इथे इन्व्हेस्ट केलं असतं तर 220 रुपयाला, तर तुमचे पैसे अजून रिकवर झाले नाहीत, तुम्ही लॉसमध्ये आहात. ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. जर ती कंपनी 4 वर्षामध्ये तुम्हाला साधं 1% प्रॉफिट देऊ शकत नसेल तर हा फक्त डिव्हिडंड घेऊन काय करणार. फक्त 7 आणि 8% आपण रिस्क घेतोय, गरजेचं नाही, त्यापेक्षा आपण FD करू शकतो. पण असे काही स्टॉक आहेत जे डिव्हिडंडसुद्धा देतात आणि चांगले रिटर्नसुद्धा देतात. याच्या पुढे जाऊन काही स्टॉक मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आता ज्या कंपनीने 1420% रिटर्न दिले त्या कंपनीचं काय हाल आहे हे सुद्धा बघावं लागेल, कारण 14% डिव्हिडंड म्हणजे बघू शकता ह्यूज आहे ॲक्च्युली. पण ह्याचे रिटर्न जर तुम्ही बघितले ना ते सुद्धा ह्यूज आहेत, कारण 100 रुपयाचा शेअर येऊन पोहोचला आहे 9 रुपयाला. 100 रुपये गुंतवणूक केलेत पण पैसे बुडले, अक्षरशः झिरो झालेत. मग अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करणार का? बरं, या कंपनीचं नाव तुम्ही ऐकलंय का? टपारिया टूल्स लिमिटेड. कुठला प्रोडक्ट तुमच्या घरामध्ये आहे? काही एक्सपिरियन्स तुम्हाला या कंपनीचा आहे? नाही. मग अशा कंपन्यांमध्ये असे पॅरामीटर लावून डोळे झाकून इन्व्हेस्ट करणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारून घेणं. म्हणजेच दुसऱ्याची सॅलरी स्वतःच्या अकाउंटला नाही तर आपल्याच अकाउंटची सॅलरी, आपणच काम केलेली सॅलरी दुसऱ्याला पे केल्यासारखी यामध्ये अवस्था आहे. सो थोडासा विचार, थोडासा कॉमन सेन्स वापरणं यामध्ये गरजेचं आहे. तुम्ही जो प्रोडक्ट वापरताय, जो प्रोडक्ट तुमच्या घरी आहे, ज्याच्यामधलं नॉलेज तुम्हाला बेसिक लेवलला आहे आणि त्या सेक्टरमध्ये ती कंपनी टॉपला आहे, अशा कंपनीमध्ये पण गुंतवणूक करू शकता. काही कंपन्यांचा विचार काय असतो की जो पैसा आपण कमवलाय, जे प्रॉफिट आहे ते डिव्हिडंडच्या स्वरूपात सगळं वाटण्यापेक्षा आपण त्याच पैशाचा वापर करून आपला बिझनेस वाढवू. स्टॉकची प्राइस तर वाढणारच आहे ना, इकडून ना तिकडून कुठून तरी पैसा तुमच्या खिशामध्ये येणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपनी ग्रो होणारी पण असायला पाहिजे, ग्रोईंग स्टॉक पण असायला पाहिजे, प्लस त्याने डिव्हिडंड पण द्यायला हवेत. असं नाही की तो डिव्हिडंड देतोय, मला महिन्याला 5% देतोय आणि इकडे महिन्याला 20% प्रमाणे माझा लॉसेस देतोय, म्हणजेच स्टॉक खाली जातोय. असं व्हायला नको. दोन्ही सुद्धा कॉन्स्टंट असायला पाहिजे. भले तो 1%, अर्धा टक्का डिव्हिडंड देऊ दे, काही हरकत नाही, पण त्याची ग्रोथ ॲटलिस्ट 15, 20, 25% पर इयर असायला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. एखादा वर्ष रिटर्न देतोय आणि नंतर कायमच तो लॉसमध्ये जातोय, अशा स्टॉकमध्ये एंट्री घेऊ नका आणि नेहमीप्रमाणे फसू नका. एक्सपर्ट ओपिनियन हवा असेल, जर एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीच्या मतानुसार जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर ती सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतोय. निश्चिंत पैसा लावा, निवांत घरी बसा, पॅसिव्ह इन्कम करत राहा, त्याची जबाबदारी आम्ही घेतोय. टेन्शन आमच्यावर सोडा, तुम्ही रिलॅक्स एन्जॉय करा. त्यामुळे जर ती सर्व्हिस तुम्हाला हवी असेल या नंबरला कॉल करू शकता. तुमचा कंप्लीट पोर्टफोलिओ प्रत्येक स्टॉकवर नजर आमची असते. वेळोवेळी बाय करणं असेल किंवा वेळोवेळी सेल करणं असेल, सगळं आम्ही बघू. त्यामुळे लवकरात लवकर या नंबरला कॉल करा आणि नेहमीप्रमाणे फुकट आपल्याला आवडती गोष्ट काय आहे, व्हिडिओला लाईक करणं, शेअर करणं, कमेंट करणं, कुठल्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचा आहे, आणि सबस्क्राईब तर नेहमीप्रमाणे तुम्ही केलंच असेल आणि नसेल ना तर खूप मोठं पाप केलंय. पहिला ते सबस्क्राईब करा, खूप जास्त पुण्य लागेल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.